तर नागपूरमध्येही आज मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। नागपूरच्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून दमदार पावसामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे। या पावसाचा जोर पाहता नागपूरमध्ये आज सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता। त्यामुळे ज्या प्रकारे सखल भागामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे। सध्या मी शंकरनगर भागामध्ये आहे आणि या चौकामधलं हे दृश्य जर बघितलं तर आपण बघू शकतो की मोठी कसरत इथे दुचाकी स्वार असेल, चारचाकी स्वार असेल किंवा इतर लोकांना करावी लागत आहे, कारण की हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। थोडासा पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे थोडं इथे साचलेलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते देखील कमी झालं। मात्र इकडे रस्त्यावर जर का बघितलं तर जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना, कॉलेजेसला सुट्टी दिलेली आहे, मात्र तो आदेश 7:30 वाजता काढला गेला। त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्राला ज्या मुलांच्या शाळा होत्या ते शाळेमध्ये येऊन गेलेले होते, मात्र ते शाळेत आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की कुठंतरी शाळेला सुट्टी आहे। अनेक पालक आपण बघू शकतो समोर की मुलांना शाळेतनं आता परत नेताना दिसत आहे। त्यामुळे आता सध्या पावसाचा जोर कमी आहे, मात्र अनेक भागात नागरिकांच्या तक्रारी पुढे आलेल्या की तिथे पाणी साचलेलं आहे। विशेष करून जिथे नवीन सिमेंट रोड बांधण्यात आले तिथे पाण्याचा नीट निचरा झाला नाही, त्यामुळे त्या भागात अनेक लोकांमध्ये म्हणजे रामेश्वरी असेल, कळमना असेल, माळगीनगर असेल, मानेवाडा असेल या भागामध्ये देखील नागरिकांच्या तक्रारी आल्या। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।